दिनांक 11 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव कार्यक्रम रामनगर नागपूर येथे आयोजित करण्यात आला असून सदर महोत्सवांमध्ये नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यामधील आत्मा व कृषी विभाग अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी गट व शेतकरी उत्पादन कंपनी तसेच महिला शेतकरी असे एकूण 51 शेतकरी गटांचे स्टॉल सहभागी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवण्यात आला आहे। त्यामध्ये गटामार्फत विविध रानभाज्यांचा सहभाग जसे कुंजर भाजी, भुई आवळा, आळू भाजी, घोडा भाजी, लाल भाजी, पातूर भाजी, सुरण, शेवगा, हादगा भाजी, काशी कोवळे, कटवेल, गुडवेळ, काटेमाठ, बांबू वास्टे, चिकणा, केनना, आघाडा भाजी, करवंद, अळू भाजी तसेच गावरान पपई व मोसंबी यांचा समावेश आहे। तसेच रानभाजी पाककृतीचे स्टॉल लावून शहरी भागातील नागरिकांना रानभाजीची पाककृती सांगण्यात आली। लोकांनी तयार पाककृतीचा पदार्थाचा मोठ्या प्रमाणात आस्वाद घेतला। जागतिक आदिवासी दिनानिमित्त औचित्य साधून जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव 2025 कार्यक्रम राबवण्यात आला असून कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटक म्हणून माननीय ॲडव्होकेट श्री आशिष जयस्वाल, राज्य व वित्त नियोजन, कृषी मदत व पुनर्वसन निधी व न्याय कामकाज मंत्री उपस्थित होते। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री डॉक्टर विपिन इटणकर, जिल्हाधिकारी नागपूर प्रामुख्याने उपस्थित होते। कृषी विभागातील अधिकारी श्री उमेश घाडगे, विभागीय कृषी सहसंचालक नागपूर सन्माननीय श्री मिलिंद शेंडे, विभागीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपूर माननीय श्री रवींद्र मनोहरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपूर माननीय डॉक्टर अर्चना कडू, प्रकल्प संचालक आत्मा नागपूर माननीय श्री दत्तात्रय येळे, उपजिल्हा कृषी अधीक्षक नागपूर श्रीमती पल्लवी तलमले, प्रकल्प उपसंचालक नागपूर तालुका कृषी अधिकारी नागपूर कुंभार मॅडम, कळमेश्वर आत्मा तालुका स्तरीय सर्व कर्मचारी, डीबीएम, एटीएम उपस्थित होते। जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव कार्यक्रम राबवण्याचा उद्देश आजचा फास्ट फूड युगमध्ये दुर्मिळ होत चाललेल्या आणि विसर पडलेल्या रानभाज्यांची माहिती येणाऱ्या पिढीला जाणीव करून देणे, रानमळातील नैसर्गिकरित्या उगवलेल्या जाणाऱ्या विविध खाद्यपदार्थांची ओळख करून व खाण्याकरिता उपलब्ध करून देणे, तसेच विनामूल्य उत्पादित झालेल्या रानभाज्यांची विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देणे, रानभाजींचे गुणधर्म व पोषण आहारातील महत्त्व सर्वसाधारण जनतेपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवणे व पुढच्या पिढीला त्याचं महत्त्व करून देणे हे मुख्य रानभाजी महोत्सवाचा उद्देश आहे। जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव मध्ये आज उद्घाटन दिवशी 1.40 लाख विक्री झाली आहे। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सागर पडोळे, हिंगणा।